शहरात महात्मा बसवेश्वर वादळ भव्य दिव्य मिरवणुकीने उत्साहाची सांगता संपन्न. महाकाली देखावा सादरीकरण. शहर परिसरातून बसव भक्तांची तुफान गर्दी. मुरुम तारीख 7. क्रांतीशूर जगज्योती महात्मा बसवेश्वर जयंती उत्सवानिमित्त मुरुम येथील महात्मा बसवेश्वर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने दिनांक 7 वार बुधवार रोजी महात्मा बसवेश्वर यांचा सिंहासनावर आरूढ पूर्णाकृती पुतळ्याची शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग महात्मा बसवेश्वर चौक, अण्णाभाऊ साठे चौक, अशोक चौक, टिळक चौक, किसान चौक, सुभाष चौक, गांधी चौक, हनुमान चौक मार्गे भव्य दिव्य मिरवणूक व महाकालीचे देखाव्याचे सादरीकरण करत जयंती उत्सवाची सांगता संपन्न झाली. महाकाली देखावा कलाकारांनी प्रमुख चौकात आपल्या कलाकारी आदाने नागरिकांची मने जिंकली. शहर व परिसरातील बसव भक्तांनी या मिरवणूक सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. फटाकड्याची आतिषबाजी, महात्मा बसवेश्वर यांचा जयघोष करत मुरुम शहरात महात्मा बसवेश्वर वादळ अवतरला होता. मंडळाचे आधारस्तंभ दत्ता होळमुजगे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष पृथ्वीराज गिरीबा, उपाध्यक्ष ओंकार पाटील, सचिव राजकुमार वाले, गौरीशंकर बोंगरगे, शिवा दुर्गे, धनंजय मुतकन्ना, ओंकार कुंभार, वैभव गव्हाणे, नमन मुतकन्ना, वैभव मुतकन्ना, नागेश मुतकन्ना, प्रदीप गव्हाणे सह बसव भक्तांनी जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतला. भव्य दिव्य मिरवणुकीचे सूत्रसंचालन पंकज पाटील यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार, मुरुम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिपळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात पोलीस फौज तैनात करण्यात आला होता. मिरवणुकीत बसव भक्तांनी तुफान गर्दी केली होती. भव्य दिव्य मिरवणुकीने जयंती उत्सवाची सांगता संपन्न झाली. तुम्ही सहकार करा. परत एकदा आता उमरग्यापर्यंत गेले. जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज की. या ठिकाणी आता पुतळ्यापर्यंत आवाज गेला.